नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲग्री ऑप्शनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण ॲग्री ऑप्शनल आता सुरू करत आहोत. ॲग्री ऑप्शनल महत्त्वाचं का आहे याविषयी चर्चा याच्या आधी पण झालेली आहे, राईट. राज्यसेवेनं सिलेबस बदलला आहे. 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न येणार आहे. या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये ॲग्रिकल्चर ऑप्शनल एक असणार आहे. सोबतच राज्यसेवेनं बाकीचे जे एक्झाम्स आहेत, महाराष्ट्र ॲग्रिकल्चरल सर्व्हिसेस, महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेस, यांचे पण पॅटर्न जो आहे तो बदलला आहे. तिथं पण ॲग्रीचा वापर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये करणार आहे, राईट. या 3 एक्झाम्स, UPSC सिव्हिल्स, UPSC फॉरेस्ट, अशा एकूण 5 एक्झामसाठी एक ऑप्शनल तुमचा चालत असतो. म्हणून ॲग्रिकल्चरचं महत्त्व या सिच्युएशनला सगळ्यात जास्त आहे असं म्हटलं तरी चालेल. ओके, सो ऑप्शनलची सुरुवात करतोय. ऑप्शनलचा पहिला विषय जो आहे, ॲग्री ऑप्शनलमध्ये सगळे डिग्रीचे सब्जेक्ट्स आपल्याला आहेत, पण याच्यामध्ये पहिला विषय जो आहे इकॉलॉजीचा, याच्यापासून आपण आपल्या लेक्चर्सची सुरुवात करणार आहे, राईट. सो आजच्या लेक्चरमध्ये इकॉलॉजीचे सिलेबस जो आहे हा डिकोड आपल्याला करायचा आहे आणि तिथून पुढे लेक्चर्स आपण कंटिन्यू करणार आहे, राईट. सो इकॉलॉजीचं ज्यावेळेस आपण सिलेबस बघतो, सिलेबसमधले मुद्दे आपल्याला चर्चेमध्ये घ्यायचे बघा, राईट. सगळ्यात पहिली गोष्ट, पहिला सिलेबसचा पॉईंट जो आहे तो आहे इकॉलॉजी अँड इट्स रिलेव्हन्स टू मॅन. बरोबर, म्हणजे इकॉलॉजीचा अभ्यास कशासाठी आपल्याला करायचा आहे, याचा रिलेव्हन्स आपल्याला काय आहे त्याची चर्चा तिथे करायची आहे. कारण आपण बघतो बघा, इकॉलॉजी जी आहे ही इकॉलॉजी ऑर्गॅनिझम मधलं इंटरॅक्शन, बरोबर, जे काही ऑर्गॅनिझम्स आपल्याला दिसून येतात, राईट, त्यांचं नेचर बरोबर असणार किंवा एन्व्हायरमेंट बरोबर असणारं जे इंटरॅक्शन आहे याचा अभ्यास म्हणजे इकॉलॉजी, राईट. मग ते इंटरॅक्शन का महत्वाचं आहे, हे जे इंटरॅक्शन आहे हे इंटरॅक्शन आपल्याला ॲज अ ह्युमन बिईंग का महत्वाचं आहे त्याची चर्चा आपल्याला करायची, बरोबर. म्हणजे स्पेसिफिकली सांगायचं झालं तर इकॉलॉजिकल प्रिन्सिपल्स आपल्याला इथे डिटेलमध्ये बघावे लागतात. ओके, म्हणजे असे कोणते प्रिन्सिपल्स आहेत जे हे इंटरॅक्शन गाईड करतात. ओके, त्याच्यावर UPSC प्रश्न किंवा आयोग जो आहे तो प्रश्न तिथं विचारत असतो. का गरजेची आहे हे इंटरॅक्शनचा अभ्यास आपल्या सर्व्हायव्हलसाठी का गरजेचा आहे, या स्वरूपाचा हा पहिला टॉपिक आपल्याला सांगता येतो, बरोबर. कारण आपण आपल्या सर्व्हायव्हलसाठी नेचरवर डिपेंडंट असतो, इकोसिस्टमवर डिपेंडंट असतो, बरोबर. म्हणजे आपल्याला अन्न लागतं, त्याच्यानंतर पाणी लागतं, ऑक्सिजन लागतं, आणि यांना सगळ्यांना आपण इकोसिस्टम सर्व्हिसेस म्हणत असतो, बरोबर. हे अन्न, पाणी किंवा ऑक्सिजन जो आहे हा या इंटरॅक्शन्स मधून तयार होत असतो. ऑर्गॅनिझम मध्ये असेल, प्लांट ऑर्गॅनिझम मध्ये असेल किंवा एन्व्हायरमेंट आणि ऑर्गॅनिझम मध्ये असेल, बरोबर. सो यांच्या इंटरॅक्शन मधून बाहेर पडणारे जे प्रोडक्ट्स आहेत हे आपल्या सर्व्हायव्हलसाठी गरजेचे आहेत, राईट. मग ही सिस्टम, ही सायकल जर व्यवस्थित चालायची असेल तर ते इंटरॅक्शन समजून घेणं गरजेचं आहे. कारण ते इंटरॅक्शन जर व्यवस्थित नाही कळालं, कशा पद्धतीने ऑक्सिजन तयार होतो हे नाही कळालं, त्याच्यावर आपली डिपेंडन्सी कशी आहे हे जर आपल्याला नाही कळालं, तर फ्युचरमध्ये क्लायमेट चेंज नंतर गोष्टी थोड्याशा अवघड होऊ शकतात, राईट. सो स्कोप जो आहे या पहिल्या टॉपिकचा, हा स्कोप आपल्याला खूप जास्त सांगता येतो, राईट. रिलेव्हन्स काय आहे, कशासाठी आपण त्याचा अभ्यास करायचा. त्यानंतर दुसरा टॉपिक जो आहे तो आहे नॅचरल रिसोर्सेसचा, राईट. जे काही नेचर आपल्याला रिसोर्सेस प्रोव्हाइड करतं, नॅचरल रिसोर्सेस, मग त्यांचं मॅनेजमेंट सोबतच त्याचं कन्झर्वेशन. कारण इकोसिस्टम सर्व्हिसेस आपल्याला याच्यामधून मिळणार आहेत. जास्त काळासाठी ते राहणं पण गरजेचं आहे, आपल्या सर्व्हायव्हलचा प्रश्न आहे. मग कोणकोणते रिसोर्सेस देतात, त्याचा वापर आपण कशा पद्धतीने करतो, त्याचा योग्य वापर, सस्टेनेबल मॅनेजमेंट त्याचं कशा पद्धतीने केलं पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचं कन्झर्वेशन कशा पद्धतीने झालं पाहिजे, याची चर्चा आपण सेकंड टॉपिकमध्ये करणार आहे. त्यानंतर तिसरा जो टॉपिक आहे हा इंटरेस्टिंग टॉपिक आहे बघा, फिजिकल अँड सोशल एन्व्हायरमेंट्स ॲज अ फॅक्टर ऑफ क्रॉप डिस्ट्रीब्युशन आणि प्रोडक्शन, बरोबर. इथं पहिला कीवर्ड जो आहे तो फिजिकल आणि सोशल एन्व्हायरमेंटचा आहे. दुसरा कीवर्ड जो आहे तो हे कशासाठी गरजेचं आहे आपल्याला, क्रॉप डिस्ट्रीब्युशन आणि क्रॉप प्रोडक्शनसाठी गरजेचं आहे. म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये जर मला सांगायचं झालं तर क्रॉप प्रोडक्शन आणि क्रॉप डिस्ट्रीब्युशन जे आहे हे डिपेंडंट असतं फिजिकल आणि सोशल एन्व्हायरमेंटवर, बरोबर. फिजिकल आणि सोशल एन्व्हायरमेंटवर हे क्रॉप प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशन असतं, डिपेंडंट असतं, बरोबर. मग हे इन्फ्लुएन्स कसं करतं त्याला, आपण कोणत्या पद्धतीचं पीक घेतलं पाहिजे, बरोबर, कोणत्या पद्धतीचं पीक घ्यायला हवं, समाज आपल्याला कसं त्या पद्धतीनं गाईड करतो, याची चर्चा, या इंटरॅक्शनची चर्चा आपल्याला या स्पेसिफिक टॉपिकमध्ये करायची, राईट. एक्झाम्पल सांगायचं झालं, मी जर गव्हाचं उत्पादन घेत असेल
तर असे कोणते फिजिकल फॅक्टर्स आहेत ज्यामुळे मी गव्हाच्या उत्पादनाकडे जाणार आहे किंवा गव्हाचं पीक घेण्याचं डिसिजन घेणार आहे. असे कोणते सोशल फॅक्टर्स आहेत जे माझ्या या डिसिजनला इन्फ्लुएन्स करतात की मी या सीझनला गव्हाचं पीक घ्यावं का नाही घ्यावं. त्याची चर्चा आपल्याला या इंटरेस्टिंग टॉपिकमध्ये करायची. मग उदाहरण द्यायचं झालं, गव्हाबरोबर आपण कापूस घेऊ शकतो, त्याच्याबरोबर आपण शुगर केन किंवा ऊसाचं एक्झाम्पल तिथे घेऊ शकतो. का तर शेजाऱ्याने केलं चांगलं आहे म्हणून मी पण करतोय, साखर कारखाना जवळ आहे म्हणून मी पण करतोय, आजूबाजूचा सगळा समाज करतोय म्हणून मी पण करतोय. बरोबर, सोशल इंटरॅक्शन खूप मॅटर करतात, राईट. सो आणि क्रॉप प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशन का महत्वाचं, तर याला आपली फूड सिक्युरिटी लिंक असते. एकूणच जी काही फूड सिक्युरिटी आहे ही फूड सिक्युरिटी या क्रॉप प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशनला लिंक असलेली आपल्याला दिसते, राईट. आणि हा इश्यू आज रिलेव्हंट का आहे, क्लायमेट चेंज होते, राईट. क्लायमेट चेंज झाल्यानंतर सध्या एस्टॅब्लिश जो क्रॉपिंग पॅटर्न आहे हा नो डाऊट बदलणार आहे. आजची जी फूड सिक्युरिटी आहे म्हणजे या आज प्रेझेंटमध्ये आपण जे फूड सिक्युरिटीचा विचार करतो तिथं 2 क्रॉप्स, बेसिक क्रॉप्स जे आहेत ते महत्वाचे ठरतात. पहिलं आहे तांदूळ, दुसरं आहे गहू, राईस आणि व्हीट, राईट. आणि वीज बेस्ड आपली फूड सिक्युरिटी आहे, बरोबर. सो आज झालेलं जे इंटरॅक्शन आहे नो डाऊट अफेक्ट करते व्हीट आणि राईसच्या प्रोडक्शनला, पण क्लायमेट चेंज होणार आहे, बरोबर. पण शेतकरी आजही राईस आणि व्हीटमध्येच अडकलेला आहे, का तर हे फॅक्टर्स त्याला तिकडे घेऊन जातात. मग आपल्याला अल्टरनेटिव्ह फूड जर पॉप्युलराइज करायचं असेल, एक्झाम्पल मिलेट्स आपल्याला देत आहेत, मग हे मिलेट्स जर आपल्याला पॉप्युलराइज करायचे असतील, का तर तुम्ही ते घ्या. आता रेनफेड ॲग्रिकल्चरमध्ये ते जास्त चांगल्या पद्धतीने येऊ शकतं, क्लायमेट चेंजचा तेवढा इम्पॅक्ट त्याच्यावर जास्त पडणार नाही, असं ज्यावेळेस मी शेतकऱ्याला सांगणार आहे. शेतकरी सांगितल्यावर लगेच नाही ऐकणार, राईट. आपल्याला इथं काम करावं लागेल, याच्यामध्ये जर चेंजेस करता आले तर तो मग पुन्हा मिलेट्सकडे पोहोचणार आहे. म्हणून हा टॉपिक इंटरेस्टिंग आहे, राईट. याचं संपूर्ण इंटरॅक्शन जे आहे ते आपण बघणार आहे या तिसऱ्या टॉपिकमध्ये. त्याच्यानंतर चौथा टॉपिक जो आहे तो ॲग्रो इकॉलॉजी, त्यानंतर क्रॉपिंग पॅटर्न्स. ॲग्रो इकॉलॉजी, क्रॉपिंग पॅटर्न्स ॲज अ इंडिकेटर ऑफ एन्व्हायरमेंट असं आपण म्हणायचं. म्हणजे आता एन्व्हायरमेंट चांगल्या पद्धतीनं चालतंय का किंवा एन्व्हायरमेंट कशा पद्धतीनं फंक्शन करते हे समजून घेण्यासाठी आपल्याला काहीतरी इंडिकेटर्स तिथं बघावे लागतात. म्हणजे एखादी प्रोसेस आहे किंवा एखादी लेट्स से सायकल आहे, ही सायकल व्यवस्थित पद्धतीने फंक्शन करतेय का, राईट. ही सायकल एक पर्टिक्युलर वेनं फंक्शन करतेय का हे आपल्याला कशावरून कळतं, इंडिकेटर्सवरून कळत असतं, राईट. मग ज्यावेळेस मी एन्व्हायरमेंटचा विचार करणार आहे, एन्व्हायरमेंटच्या सायकल्सचा किंवा प्रोसेसेसचा विचार करणार आहे, त्यावेळेस पण मला काहीतरी इंडिकेटर्स इथं सांगता येतात. आपण ॲग्रिकल्चरमध्ये आहे म्हणून ॲग्रो इकॉलॉजीचे आणि सोबतच ॲग्रिकल्चरल क्रॉप्स जे आहेत हे क्रॉप्स आपण ॲज अ इंडिकेटर तिथं वापरू शकतो का, 100% वापरू शकतो. मग याच्यामध्ये काय बदल होत चाललाय, राईट. इंडिकेटर्स आपल्याला तसे दिसत असतील तर आपण प्रोसेसचा अर्थ तिथं लावू शकतो. आत्ताच तुम्हाला जे 2 मिनिटापूर्वी एक्झाम्पल दिलं, राईट. प्रोसेस सायकल समजण्यासाठी इंडिकेटर्स गरजेचे, हे इंडिकेटर्स आपण क्रॉप्सच्या स्वरूपामधून सुद्धा समजून घेऊ शकतो, राईट. सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील, क्लायमेट व्यवस्थित फंक्शन करत असेल, प्रोसेस व्यवस्थित फंक्शन करत असेल तर जे एस्टॅब्लिश्ड क्रॉपिंग पॅटर्न आहेत त्यांच्यामधून उत्पन्न व्यवस्थितरित्या निघते. पण जर उत्पन्न व्यवस्थितरित्या निघत नसेल, गव्हाचं उत्पन्न जर आपलं कमी झालं तर हा एक इंडिकेटर आहे, राईट. आज लेट्स से 10 क्विंटल निघतंय, पण उद्या जाऊन जर हे 10चं 6 वर आलं, 4 वर आलं, 3 वर आलं, इंडिकेशन आहे ना की प्रोडक्टिव्हिटी कमी होत चालली आहे. मग हे इंडिकेशन सजेस्ट करतं की तुमची जी प्रोसेस किंवा तुमची जी सायकल रन होतीये याच्यामध्ये काहीतरी चेंजेस झालेले आहेत. हे चेंजेस आपल्याला आयडेंटिफाय करावे लागतील आणि आपली क्रॉपिंग पॅटर्न किंवा आपली जी क्रॉपिंग सिस्टीम आहे ती तसं तिला ऍडजस्ट तिथे करावं लागेल. अदरवाईज प्रोडक्टिव्हिटी कमी होत चालली तर फूड सिक्युरिटीचे इश्यू पुन्हा कुठून खाऊ घालायचं लोकांना, या पद्धतीने आपल्याला सांगता येते, राईट. सो हा एक इंटरेस्टिंग टॉपिक होऊन जातो. त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे सिलेबस मधला तो आहे एन्व्हायरमेंटल पोल्युशन. एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड असोसिएटेड हजार्ड्स टू द क्रॉप्स, ॲनिमल्स अँड ह्युमन्स. मग हा एक स्पेसिफिक टॉपिक आपल्याला सांगता येईल बघा. पोल्युशनचा टॉपिक आहे हा, राईट. पोल्युशनचे वेगवेगळे प्रकार आपल्याला तिथं सांगता येतात. याच्यामध्ये वॉटर पोल्युशन आहे, त्याच्यानंतर सॉइल पोल्युशन आहे, एअर पोल्युशन आहे,
ओके, बेसिक हे 3 प्रकार आपल्याला सांगता येतील. वॉटर पोल्युशन झालं तर हे पाणी आपण म्हणजे पोल्युटेड वॉटर जे पाणी जे आहे, पोल्युटेड वॉटर जे आहे हे आपण ऍग्रिकल्चरमध्ये नाही वापरू शकत, राईट. कारण त्याच्यामधले हेवी एलिमेंट जे असणार आहेत हे सगळी मूलद्रव्य पुन्हा पिकामध्ये जाणार आहेत, ते पण आपल्या फूड चेनमध्ये येणार आहेत आणि ते अल्टिमेटली आपल्या बॉडीमध्ये जात आहेत. पेस्टिसाइड्स आपल्या बॉडीमध्ये जात आहेत, इन्सेक्टिसाइड्स बॉडीमध्ये जात आहेत, राईट. आणि शेवटी मग याचं बायोमॅग्निफिकेशन होत जातं आणि त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट कार्सिनोजेन्स जे आपल्या बॉडीमध्ये जाणार तर आपण कॅन्सर होऊन जाणार आहे, बरोबर. सो पोल्युशन या पद्धतीनं अफेक्ट करत असतं संपूर्ण इकोसिस्टममध्ये रन होणाऱ्या सायकल्सला. त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. नेमकं काय घडतंय, कोणता असा फॅक्टर आहे जो फूड सिस्टीममध्ये एंट्री मारतोय आणि संपूर्ण फूड सिस्टम डॅमेज करून टाकतोय, राईट. मग ते कोणतं पोल्युशन आहे, आयदर ते वॉटरमधून येऊ शकतं म्हणून वॉटर पोल्युशनचा अभ्यास आपल्याला करावा लागतो, आयदर ते सॉइलमधून येऊ शकतं म्हणून सॉइल पोल्युशनचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, किंवा एअरमधून येऊ शकतं, एअर पोल्युशनचा अभ्यास तिथं आपण करत असतो. ओके, सो हा रिलेव्हन्स आपल्याला सांगतोय. ऍट द एंड ऑफ डे बघा, प्रत्येक टॉपिकचं फायनल ऑब्जेक्टिव्ह जे आहे हे फायनल ऑब्जेक्टिव्ह आहे की आज ज्या पद्धतीनं आपण क्रॉप प्रोडक्शन घेतोय, म्हणजे जेवढं उत्पादन आपण घेतोय टनांमध्ये, हे कन्सिस्टंट राहिलं पाहिजे शेवटपर्यंत. का तर फूड सिक्युरिटीचा इश्यू आहे आणि सोबतच वाढत जाणारं जे पॉप्युलेशन आहे, या वाढत जाणाऱ्या पॉप्युलेशनला पुरेल एवढी अन्नधान्याचं उत्पादन पाहिजे. मग हे उत्पादन इन्शुअर करण्यासाठी आपण प्रत्येक अस्पेक्टचा विचार तिथं करतोय, राईट. म्हणजे पहिल्यांदा आपण बघितलं की ते उत्पादन घेण्यासाठी कोणते सोशल आणि फिजिकल फॅक्टर्स अफेक्ट करतात, राईट. हे उत्पादन कन्सिस्टंट किंवा सस्टेनेबल ठेवण्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा बघितलं की त्याचा रिलेव्हन्स आपल्याला काय आहे, त्या प्रोसेसेस आपल्याला काय रिलेव्हंट आहे. त्याच्यानंतरचा अँगल आपण बघितला इकॉलॉजी किंवा क्रॉपिंग पॅटर्न ॲज अ इंडिकेटर, बरोबर. इंडिकेशन पण आपल्याला तिथं पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा फॅक्टर जो आहे तो एन्व्हायरमेंटल पोल्युशनचा आहे. पोल्युशनमुळे सुद्धा प्रोडक्शन जे आहे ते प्रोडक्शन अफेक्ट होताना आपल्याला दिसतं, राईट. म्हणून पोल्युशनचा अभ्यास आपण तिथं करतोय. सेम लाईनवर त्याच्या पुढचा फॅक्टर आहे क्लायमेट चेंज, राईट. कारण क्लायमेट चेंजची चर्चा सध्या सुरू आहे आणि हे क्लायमेट चेंज ज्यावेळेस होईल, म्हणजे सध्या सुरू आहे, पण ज्यावेळेस हे खूप ठळकपणे पुढे येणार आहे त्यावेळेस आपल्या आजच्या ज्या काही क्रॉपिंग पॅटर्न्स आहेत ह्या सगळ्या डॅमेज होऊन जाणार आहेत. मग फूड सिक्युरिटीचा इश्यू तिथे येतो. म्हणून क्लायमेट चेंजचा अभ्यास आपल्या सिलेबसमध्ये मुद्दामून इन्क्लूड केलेला आपल्याला दिसतो. मग आता हे क्लायमेट चेंज कशा पद्धतीनं अफेक्ट करतं त्याची चर्चा आपल्याला करायची. सोबतच क्लायमेट चेंज कंट्रोल करण्यासाठी आपण काय प्रयत्न करतोय, राईट. याच्यामध्ये इंटरनॅशनल कन्व्हेन्शन्स कोणकोणते आहेत, राईट. सोबतच ग्लोबल इनिशिएटिव्ह कोणकोणते आहेत यांची चर्चा आपल्याला करायची. मॉन्ट्रियल क्योटो प्रोटोकॉल आहे, पॅरिस क्लायमेटच्या प्लेजेस आहेत आपल्या, राईट. यांची चर्चा आपल्याला इथं करायची. मग सध्या आपण इनिशिएटिव्ह काय घेतोय क्लायमेट चेंज कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी. मग आधी क्योटो प्रोटोकॉल होता, आता पॅरिस अग्रीमेंट जे आहे त्या पॅरिस अग्रीमेंटची चर्चा आपल्याला करता येते आणि नंतर पुढे त्याचं अनालिसिस की इज इट रिअली इफेक्टिव्ह, नसेल तर इफेक्टिव्ह बनवण्यासाठी मला काय करायचं, या पद्धतीचं करंट अफेअर्सचं थोडंसं डिस्कशन आपल्याला इथं लावता येतं. म्हणजे करंटची जोड आपल्याला या इकॉलॉजीच्या टॉपिकला द्यावी लागेल, राईट. त्यानंतर पुढचा टॉपिक जो आहे तो ग्रीन हाऊस इफेक्ट आणि ग्लोबल वॉर्मिंगचा आहे, कारण याच ग्लोबल वॉर्मिंगमुळे तर क्लायमेट चेंज होतंय, बरोबर. मग त्याच्या मागचं बेसिक समजून घ्यायचंय नेमकं काय, कशा पद्धतीनं ते घडतंय, राईट. आणि सगळ्यात शेवटचा टॉपिक जो आहे हा शेवटचा टॉपिक इकोसिस्टीम अनालिसिसला फोकस करतो की आपण इकोसिस्टीम सगळं करतोय पण ऍक्च्युअल मध्ये ऑन ग्राउंड ही अनालिसिस कशा पद्धतीनं अजून इफेक्टिव्हली करता येऊ शकते. हे जे इंटरॅक्शन्स आपण समजून घेतोय, राईट, नेचरमध्ये चालणारे त्याचा इम्पॅक्ट जो आपल्यावर पडणार आहे, हे जे इंटरॅक्शन आपण समजून घेतोय हे अजून इफेक्टिव्ह करायचं असेल तर कोणत्या टेक्नॉलॉजीज आपल्याला वापरता येऊ शकतात, बरोबर. इंटरॅक्शनची इफेक्टिव्हनेस जर वाढवायची असेल तर काय करता येऊ शकतं मला, या पद्धतीनं आपल्याला हा शेवटचा टॉपिक बघता येतो. मग याच्यामध्ये स्पेसिफिकली आयोगानं 2 टेक्नॉलॉजीज ज्या आहेत त्या सांगितल्या. त्यातली पहिली टेक्नॉलॉजी आहे ती आहे रिमोट सेन्सिंग, राईट. आणि दुसरी टेक्नॉलॉजी आहे ते जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम, राईट. याला आपण काय म्हणणार आहे मग रिमोट सेन्सिंग आणि GIS म्हणणार आहे. रिमोट सेन्सिंग आणि GIS असं नाव त्याला आपण देतो. बघा, क्लिअर. रिमोट सेन्सिंग मध्ये आपण काय करतो, जवळ जात नाही, लांबूनच सगळा आढावा तिथे घेत असतो. मग इथे आपण सॅटेलाइटचा वापर करणार आहे. सॅटेलाइट मधून आपण वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीला पिक्चर्स कॅप्चर करणार आहे. त्याच्यामधून आपल्याला कळतंय की त्या पर्टिक्युलर लँड पॅच मध्ये झाडांची संख्या काय आहे,
ॲग्रिकल्चरचं स्टेटस सध्या कसं आहे, त्या ॲग्रिकल्चरल क्रॉपमध्ये नेमकी कमतरता डिफिशियन्सीज कशाच्या आहेत, पाण्याची डिफिशियन्सी दिसते का, मिनरलची डिफिशियन्सी दिसते का तर झाडाचा कलर बदलतो ते बरोबर कॅप्चर करता येतं. राईट. इथं बघा प्रॉब्लेम काय आहे, ॲग्रिकल्चर प्रॉपर मॅनेज जर करायचं असेल तर आपल्याला टाइमली इनपुट्स हवे असतात की नेमकं माझ्या शेतामध्ये काय चालू आहे. राईट. आणि ज्यावेळेस आपण संपूर्ण देशाचा विचार करणार आहे त्यावेळेस हे डेटा गॅदरिंग जे आहे, हे डेटा गॅदरिंग मग हळूहळू पद्धतीनं होऊ शकतं. प्रत्येक शेतकरी शेतामध्ये जाणारे, समजून घेणारे या गोष्टी चालू राहतात. राईट. पण इथं मला संपूर्ण देशाचं जर डेटा गॅदरिंग करायचं असेल तर त्या केसमध्ये मला सॅटेलाइट्सवर रिले करावं लागतं, म्हणून रिमोट सेन्सिंग पिक्चरमध्ये येतं. बरोबर. आणि जो डेटा आपण रिमोट सेन्सिंग मधून कलेक्ट केलेला आहे त्याचा आपल्याला समजण्याच्या याच्यामध्ये सुद्धा त्याला ठेवावं लागेल. आपल्याला जे समजते त्या फ्रेमवर्क मध्ये सुद्धा आपल्याला ठेवावं लागेल. त्यावेळेस आपण दुसऱ्या टेक्नॉलॉजीचा वापर करतो, त्याला आपण जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणणार आहे. हे जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीमवर वेगवेगळे डेटा सेट जे आहेत ते एकत्र केले जातात. एका डेटा सेटमध्ये पाणी किंवा वॉटर जे आहे, राईट, वॉटरचा डेटा कलेक्ट केला जाईल. एका डेटा सेटमध्ये व्हेजिटेशनचा डेटा कलेक्ट केला जाईल. एका डेटा सेटमध्ये सॉइल टाईप जे आहे त्या पर्टिक्युलर एरियामध्ये त्या सॉइल टाईपचा डेटा आपण कलेक्ट करू शकतो, किंवा क्रॉपचं स्टेटस काय आहे ह्या क्रॉपचा स्टेटस आपण त्याच्यामध्ये कलेक्ट करणार. हा सगळं एकाच एरियावर वेगवेगळ्या अँगल मधून तो डेटा आपण काढलाय आणि या सगळ्याचं पुन्हा इंटिग्रेशन करतोय. बरोबर. डिसिजन काहीतरी घ्यायचंय ना, मग हे इंटिग्रेशन तिथं करणं गरजेचं असतं. ते आपण GIS मध्ये करतो. रिमोट सेन्सिंग मध्ये डेटा कलेक्शनचं काम आहे आणि ते समजून घेणं आणि ऍक्च्युअल डिसिजन पर्यंत पोहोचणं हे आपण GISच्या मार्फत तिथं पोहोचत असतो. राईट. आणि हे कशासाठी वापरायचं, इकोसिस्टमला अनालाइज करण्यासाठी वापरायचं. का तर चेंजेस आयडेंटिफाय झाले पाहिजेत, इकोसिस्टम मध्ये होणारे चेंजेस आयडेंटिफाय झाले पाहिजेत. प्रश्न सर्व्हायव्हलचा आहे. हे चेंजेस समजून घेणे, त्याच्यावर आजपासून काम करायला सुरू करणे, जेणेकरून उद्या जाऊन फूड सिक्युरिटीचा जो इश्यू येणार आहे तो येणार नाही. बरोबर. सो या टेक्नॉलॉजी डेटा कॅप्चर, डेटा अनालिसिससाठी आपण 100% वापरत असतो, म्हणून सिलेबसमध्ये टाकलेले आपल्याला दिसतात. बरोबर. सो असा सिलेबस जो आहे तो पहिल्या टॉपिकचा, इकॉलॉजी टॉपिकचा एवढा सिलेबस आपल्याला दिसतो. याच्यामध्ये एकूण महत्वाचे 7 पॉइंट्स आपल्याला सांगता येतील. ओके. कोणकोणते 7 पॉइंट्स आहेत पुन्हा एकदा रिपीट करतो. पहिला मुद्दा, इकॉलॉजीचं फंडामेंटल आपल्याला समजून घ्यायचंय आणि ही इकॉलॉजी महत्वाची का आहे, माणसाला ती महत्वाची का आहे याची चर्चा आपल्याला करायची. ओके. दुसऱ्या टॉपिकमध्ये नॅचरल रिसोर्सेसचा आपण विचार करतोय. नैसर्गिक संसाधनं ही कोणती, कशा पद्धतीने आपल्याला कामाला येतात, सर्व्हिसेस आपल्याला काय मिळतात. राईट. त्याच्यानंतर आपण जे क्रॉप प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशन करत असतो हे नेमकं कशानं अफेक्ट होतं, हा जो डिसिजन आहे प्रोडक्शन डिस्ट्रीब्युशनचा हा अफेक्ट करणारे कोणते फॅक्टर्स आहेत, मग त्या फॅक्टर्सला आपण फिजिकल आणि सोशल मध्ये डिवाइड केलं, त्याची चर्चा आपल्याला इथं करायची आहे. ओके. आता इथं बघा पिक्चर क्लिअर होत चाललंय. सगळ्यात पहिल्यांदा का गरज आहे, रिलेव्हन्स काय आहे. दुसरी गोष्ट, इकॉलॉजी आपल्याला काय प्रोव्हाइड करते, नॅचरल रिसोर्सेस कोणते. तिसरी गोष्ट, आपण इंटरॅक्शन क्रॉप प्रोडक्शनच्या मार्फत तिथं करतोय, मग हे क्रॉप प्रोडक्शन डिसाईड करण्यासाठी कोणते फॅक्टर्स आपल्याला इन्फ्लुएन्स करतात, फिजिकल आणि सोशल फॅक्टर्स आपण सांगितले. एक सायकल इथं कम्प्लीट झाली. दुसरी सायकल इथं ओपन होते की आता नेमके प्रॉब्लेम्स काय आहेत, मग अडचणी काय आहेत. राईट. या अडचणींसाठी क्रॉपिंग पॅटर्न ॲज अ इंडिकेटर ऑफ एन्व्हायरमेंट्स, अडचण आहे म्हणून तर इंडिकेटरचा विचार आपण तिथं करतो. ऑब्झर्व त्यासाठी आपल्याला करायचंय. दुसरी अडचण आपल्याला एन्व्हायरमेंट पोल्युशनच्या स्वरूपामध्ये दिसते. तिसरी अडचण जी आहे ती क्लायमेट चेंजच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसते. राईट. मग या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस मला कमी वेळेमध्ये जर करायचं असेल, इकोसिस्टमचं अनालिसिस कमी वेळेमध्ये मला करायचं असेल तर रिमोट सेन्सिंग आणि जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम्सचा मला वापर करावा लागेल. आता पिक्चर क्लिअर झालं. राईट. सो 2 सायकल्स आपल्याला दिसत आहेत इथं. ऍक्च्युअल मध्ये एकच सायकल काढता येईल, पण समजून घेण्यासाठी आता इथं 2 सायकल्स आपण काढूयात. पहिली सायकल जी आहे, या पहिल्या सायकलमध्ये इकोसिस्टीम किंवा इकॉलॉजी इकोसिस्टीम, राईट, आणि आपलं ह्युमनचं असणारे इंटरॅक्शन याची चर्चा आपण करणार आहे. बरोबर. कारण ही 2 वे प्रोसेस आहे. ते आपल्याला काहीतरी देत आहेत, आपण त्यांना कशा तरी पद्धतीने इन्फ्लुएन्स करतोय. ते आपल्याला नॅचरल रिसोर्सेस देतात. बरोबर. आणि आपण
त्याचा वापर करून क्रॉप प्रोडक्शन, क्रॉप डिस्ट्रीब्युशन डिसाईड करतं. ओके, या पद्धतीने आपल्याला पहिली सायकल सांगता येते. दुसरी सायकल जी आहे, या ह्युमन इंटरॅक्शनमुळे अडचणी काय तयार होत आहेत. मग या अडचणी समजून घेण्यासाठी पहिल्यांदा इंडिकेटर्स आपल्याला लागतील. बरोबर, इंडिकेटर्स म्हणजे बदल आहे हे आपल्याला कळेल. दुसरी अडचण जी आहे ती आपल्याला पोल्युशनच्या स्वरूपामध्ये दिसते, राईट. आणि तिसरी अडचण जी आहे ती आपल्याला क्लायमेट चेंजच्या स्वरूपामध्ये दिसते. सो ह्युमन ज्या पद्धतीने इन्फ्लुएन्स करतोय एन्व्हायरमेंटला, हे सेकंड सायकलमध्ये आपण समजून घेतो. फर्स्ट सायकलमध्ये इकॉलॉजी आणि इकोसिस्टीम आपल्याला काय प्रोव्हाइड करते हे फर्स्ट सायकलमध्ये कळतंय. बरोबर. सो इकोसिस्टीम कडनं येणारा जो लेट्स मटेरियल आहे, रिसोर्स, इकोसिस्टीम कडून येणारे जे सर्व्हिसेस आहेत त्या फर्स्ट सायकलमध्ये कळत आहेत. माणसाकडून जो इम्पॅक्ट पडणार आहे हे सेकंड सायकलमध्ये कळतंय. आणि या सगळ्याचा अभ्यास ज्यावेळेस आपल्याला कम्युनिटिव्हली करायचा आहे त्यावेळेस आपण टेक्नॉलॉजीज वापरतो, त्याला रिमोट सेन्सिंग आणि जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम आपण म्हणणार आहे. हा झाला ऍक्च्युअलमध्ये आपला इकॉलॉजीचा सिलेबस. एवढी अंडरस्टँडिंग आली, काम झालं. क्लिअर सगळ्यांना? ओके. ज्यावेळेस आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूयात, ओके, सिलेबस समजून घेणं पहिल्यांदा गरजेचं असतं. ज्यावेळेस आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूयात त्यावेळेस इकॉलॉजीचा पहिला टॉपिक जो आहे, इकॉलॉजी बेसिक्स. आता जास्त बेसिक आपण प्रिलिम्समध्ये जे बघतो तेवढ्या डिटेलमध्ये जाण्याची आपल्याला गरज नाही, आपण कॉलेजेसमध्ये या सगळ्या गोष्टी शिकल्यात. सो बेसिक्स आपल्याला गरजेचे असणारे जे बेसिक्स आहेत ते बेसिक्स आपल्याला बघायचे. सोबतच रिलेव्हन्स काय आहे माणसाला, रिलेव्हन्स टू मॅन, या या पहिल्या टॉपिकची चर्चा आपल्याला आता सेकंड लेक्चरमध्ये करायची. आय होप तुम्हाला सगळ्यांना सिलेबस कळालेला असेल. या गुड नोटवर आपलं ॲग्री ऑप्शनलचं पहिलं लेक्चर इथंच कन्क्लूड करतो. धन्यवाद.